सगळ्यांना जय श्रीराम जय गणेश. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आम्ही लोकांनी अपडेट टाकलेला. आज आहे 2 तारीख आणि आज 4 का 5 आगमन आहेत. 2 आपले 4 परेल वर्कशॉपच्या इथून आहे, 2 गणसंकल्पच्या इथून आहे आणि 1 रेशमताईच्या इथून आहे. मग चला न टाईमपास करता जाऊया आगमनामध्ये एन्जॉय करायला. आणि आम्ही हळूहळू परेलच्या गल्लीमध्ये आलो आहे. जाऊया आगमनामध्ये मस्त एन्जॉय करायला. आणि फायनली परेल वर्कशॉपमधून पप्पाची एक मूर्ती अजून एक निघाली आहे. मी तुम्हाला डायरेक्ट फोडून दाखवतो. आणि तुम्ही गर्दी बघू शकता, भरपूर गर्दी झाली आहे. साखळी बनवली आणि आम्ही लोक फायनली बेस्टच्या इथं आलो आहे. मूर्ती हळूहळू ट्रॉली पुढं घेत आहे. तुम्ही बघू शकता आणि खूपच सुंदर आहे पप्पाची पप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता. आता फायनली पप्पाचे दर्शन आम्हाला पण झाले. आता फायनली बाप्पाची मूर्ती त्यांच्या मंडळाच्या इथं जाते. आणि या साईडला पूर्ण परेलची गल्ली पूर्ण भरलेली आहे. इथं बघू शकतात बाप्पाची मूर्ती इथं. आता वापस जाऊया आपण परेल वर्कशॉपच्या इथं. आणि परत एकदा पावसाची सुरुवात झाली. बघू शकतात किती जोरात पाऊस पडतोय. सगळ्या छत्री बित्रीमध्ये आणि फायनली एक अजून बाप्पाचं आगमन झालं आहे. बघू शकता पुढं आल्यावर तुम्हाला अजून जवळून दाखवतो. आणि परेलमधला हा दुसरा आगमन तुम्ही बघू शकतात. बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते. आपण पुढे जायची कोशिश करूया, तोपर्यंत तुम्ही लांबूनच बघा. आणि फायनली आम्ही लोकांनी बाप्पाचे दर्शन जपून केले. बघू शकतात बाप्पाची मूर्ती. आणि पाऊस पण पडलाय. बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता किती मस्त आहे बाप्पाची मूर्ती. आजूबाजूला 2 अजून एक मूर्ती आली आहे गणसंकुलमधून. तुम्ही बघू शकता पूर्ण प्लास्टिकने ढाकलेलं आहे. मला मी दाखवतो. जवळून ट्रकवर बसवलेली बाप्पाची मूर्ती आणि पूर्ण पॅक केली आहे पिशवेनी. वर्कशॉपमधून नाशिकच्या गणराजाचं पण आगमन झालं आहे. बाप्पाची मूर्ती तुम्हाला मी आता इथं गाडीवर बसवणार आणि मग नाशिकला घेऊन जाणार. तुम्हाला मी जवळून दाखवतो बाप्पाची बघा बाप्पाची मूर्ती. आम्ही लोकांनी पण बाप्पाचे दर्शन केले. तुम्ही पण करा. क्रेनवरून बाप्पाच्या मूर्तीला खाली ठेवलं आहे क्रेन इथं. आणि बाप्पाची मूर्ती त्या साईडला फिरवून मग या गाडीवर घेऊन जाणार. हे बघा बाप्पाची मूर्ती इथं पाठवून दाखवत आहे पुढून तुम्हाला पुढून, कारण की भरपूर गर्दी आहे. आणि आम्हाला धारावीच्या किल्लेश्वर बाप्पाचे पण दर्शन झाले. त्यांच्या मूर्तीला बैलगाडीवरून घेऊन जात आहे. आणि ही बाप्पाची मूर्ती तुम्हाला मी घेऊन दाखवतो. ही बघा बाप्पाची मूर्ती बैलगाडीवरून घेऊन जात आहे. आणि त्या साईडला पण एक मूर्ती आहे, मी तिकडे जातो. आणि तुम्ही इथून गर्दी बघू शकतात नाशिकच्या गणराजचे बाप्पाच्या मूर्तीसोबतच सगळे चालत आहेत. बघा पाठीमागं गर्दी. आणि ते एक साथ 2 मूर्ती आहेत. या साईडला पण आहे. आणि ही बघा बाप्पाची मूर्ती तुम्हाला तर मी पहिलं पण दाखवली. टर्निंग मारता मारता दाखवतो.
जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एक बाप्पाची मूर्ती या साईडला पण उभी आहे. ही माहीत नाही कोणत्या साईडला जाणार आहे, तरी एकदा विचारून बघूया मग तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही नाव बघू शकता, जयसिंगपूरचा सम्राट बाप्पाची मूर्ती जाते त्यांच्या मंडळाच्या एकदा. आणि खरंच खूपच सुंदर बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. आता आम्ही जातोय रेशमाताईच्या वर्कशॉपमध्ये, जे चिंतामणीमध्ये आहे. रिंबाई आणि रिंबाईचा मित्र. चला टाईमपास करता जाऊया, तुझ्या बाप्पाचा आगमन होत आहे. आता आम्ही रेशमाताईच्या वर्कशॉपमध्ये जात होतो. तिथं आम्हाला रस्त्यामध्ये उमरखाडीच्या राजाची ट्रॉली दिसली आहे आणि इथं ड्रम सेट चालू आहे बघा, माझ्याकडे गोष्ट आहेत. चला जाऊया पुढं, बघूया काय आहे. सूरजचा विश्वराज बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता रेशमाताईच्या वर्कशॉपमध्ये. पाठी शेषनाग आणि बाप्पाची मूर्ती अडकली आहे. आता बाहेर निघायला माहीत नाही किती टाईम लागेल, पण तुम्हाला मी डायरेक्ट बाप्पाचा फेस दाखवतो. तर आजचा व्हिडिओ आपण इथं एंड करूया. भेटूया नेक्स्ट टाईममध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सगळं करा आणि माझ्यासोबत बोला गणपती बाप्पा मोरया.